दिवाळी जवळ आली आहे। समाजातल्या सगळ्या घटकांना सौहार्दाचा सलोख्याचा फराळ वाटण्याच्या ऐवजी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवण्यामध्ये काहींना रस आहे आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की जातींमध्ये जो संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तो थांबवा आणि आरक्षणाचा गुंता तुम्हाला जर सोडवायचा असेल तो सोडवलाच पाहिजे। तर त्यासाठी बिहारच्या पॅटर्नवरती बिहारप्रमाणे जातीय जनगणना करा आणि बिहारने दाखवलेल्या मार्गानुसार आरक्षणाचा कोटाही वाढवा। आज बिहार विधिमंडळामध्ये आरक्षणाचा कोटा वाढवणार म्हणजे 50% वरून 65% आरक्षण देण्याचा बिल तिथे मांडलं गेलं आहे माननीय नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने। यातलं काहीही महाराष्ट्र सरकार करत नाही आणि त्यामुळे जातींमध्ये जे संघर्ष उभे राहिले आहेत ते ऐन दिवाळीच्या तोंडावरती आहेत। तर सरकारने तातडीनं बिहारप्रमाणे जातनिहाय जनगणना करावी आणि 50% जी मर्यादा ती वाढवावी अशी मागणी आम्ही केली आहे। शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले जे वर्ग आहेत त्या वर्गांना आरक्षण देण्याची व्यवस्था घटनेमध्ये आहे आणि त्या व्यवस्थेच्या अंतर्गतच मनोज जरांगे पाटील त्यांचं आरक्षण मागत आहेत मराठा समाजासाठी आणि ती देण्यामध्ये कोणतीही अडचण नाही। परंतु हे देण्यासाठी आणि हा संघर्ष जर कमी करायचा असेल तर त्यासाठी 2 गोष्टी कराव्या लागतील। नंबर 1 50% कोटा वाढवावा लागेल। त्यातल्या ज्या दुबळ्या दुर्लक्षित जाती आहेत त्यांना प्रोटेक्ट करावं लागेल आणि यामध्ये मराठा समाजासह सगळ्यांच्याच मागण्यांना न्याय देता येईल अशी व्यवस्था निर्माण करता येईल। ही व्यवस्था नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये सरकार करू शकेल। 24 डिसेंबर भरपूर वेळ आहे आणि सरकारला हे करणं शक्य आहे, फक्त सरकारची इच्छाशक्ती असली पाहिजे। आणि या संदर्भामध्ये मी आज माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, पाठवलेलं आहे त्यांना आणि त्यांना हीच विनंती केली आहे की तात्काळ जातगणनेला सुरुवात करा, कोटा वाढवा आणि ओबीसीचे 3 भाग करा, असे 3 उपाय मी त्यांना सुचवलेले आहेत। तर आपण जर बघितलं तर शेड्यूल केंद्राच्या कोटात जातो आणि अशा परिस्थितीत आपण बघितलं तर केंद्रात देखील भाजपाचं सरकार आहे आणि इथे सध्याच्या इथे जी सत्तेत सरकार आहे त्यांनी देखील पाठिंबा भाजपाला दिलेला आहे। असं असतानाही अडचण कुठे आहे किंवा राज्याचे मुख्यमंत्री त्यांचं म्हणणं योग्य पद्धतीने दिल्ली दरबारी मांडण्यात कचरतात? प्रश्न असा आहे की ज्या वेळेला जातगणनेचा निर्णय बिहारने घेतला त्याविरोधात केंद्र सरकारने अनेक आडकाठ्या घातल्या। ते हायकोर्टात गेले, मग सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टात जातगणनेच्या विरोधात केंद्राने भूमिका घेतली। शेवटच्या टप्प्यात त्यांनी आपली भूमिका मागे घेतली, परंतु प्रत्येक ठिकाणी अडथळे निर्माण केले। जर बिहारला हे शक्य आहे तर महाराष्ट्राला का शक्य असू नये? प्रश्न केंद्राचा जरूर आहे, केंद्राच्या हस्तक्षेपानंतर प्रश्न सोपे होऊ शकतात, परंतु त्यासाठी केंद्राला इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे। सगळ्या समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकारने जर घेतली तर ओबीसींचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न, धनगर आरक्षणाचा प्रश्न हा सुटू शकेल आणि ते सोडण्याची सगळी व्यवस्था भारतीय घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे। परंतु ती घटनाच बाजूला ठेवून इतर गोष्टी बोलल्या जातात, सांगितल्या जातात आणि तिथे खरी अडचण आहे। सर, आरक्षणाचा प्रश्न आहे का ह्या संदर्भात जेव्हा आमदारांना टार्गेट केलं जातं त्याच्याबद्दल समाजामध्ये इतका मोठा अनरेस्ट आहे, असंतोष आहे। असंतोष कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्यक्त होत असतो। जेव्हा वर्षानुवर्ष प्रश्न सुटत नाहीत तेव्हा त्याच्यातून काही चुकीच्या गोष्टी घडतात। चुकीच्या गोष्टीचं मी समर्थन कधी करणार नाही, परंतु या गोष्टी का घडल्या जातात, का घडत आहेत याचा विचार सत्ताधारी पक्षांनी केला पाहिजे, सत्ताधारी वर्गांनी केला पाहिजे आणि त्या सत्ता भोगणाऱ्या सगळ्या प्रतिनिधींनी पण केला पाहिजे, माझ्या सकट सगळ्यांनी। त्यामुळे तुम्ही जर सतत अन्याय करत असाल वर्गावरती तर मग त्या वर्गातला जो सगळ्यात वैफल्यग्रस्त तरुण आहे, असंतुष्ट तरुण आहे, त्याच्या प्रतिक्रिया तीव्र असणार आहेत। त्या प्रतिक्रिया तीव्र व्हायच्या नसतील तर तुम्ही प्रश्न भिजत ठेवलेला आहे तो सोडवला पाहिजे। 2013 पासून मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यावेळेला मी सभागृहात मांडलं होतं, पण सरकारने काही केलं नाही, सरकारला अपयश आलं आणि आताही जे टोकाचं आंदोलन उभं राहिलं, जरांगे पाटलांनी आपले प्राणपणाला लावले, त्यानंतर सरकारला जाग आली। पण त्या दिशेने सुद्धा सरकारने जर वेळीच पावलं उचलली असती तर कदाचित त्यांना दुसरं उपोषण करावं लागलं नसतं। मराठा आरक्षणाचाही प्रश्न सुटला असता, ओबीसीमधले जे दुबळे घटक आहेत त्यांनाही तुम्हाला प्रोटेक्शन देता आलं असतं। पण यातलं काही न करता
जात घडण्याच्या बाबत मी तर गेले 3 अधिवेशनं सतत बोलतोय, ते तुम्ही काही करत नाही. माणसं करतील काय? नोकऱ्या नाहीत, जमिनीवरचा जो शेतकरी आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे, वैफलग्रस्त वाढलेली आहे, तुकडे झालेले आहेत जमिनीचे. अशा वेळेला या सगळ्या समाज समूहांना न्याय देण्यासाठी आणि त्यातल्या तरुणांना दिलासा देण्यासाठी सरकारने पावलं उचलली पाहिजेत. सरकारला ते करण्यापेक्षा जातीमध्ये भांडण लावण्यामध्ये अधिक रस आहे असं दिसतं आहे. सरकारने सध्या कुणबी प्रमाणपत्र मिळावं याच्यामध्ये अनेक डुप्लिकेट डॉक्युमेंट जे ते समोर येत आहेत. तर मग आता या संपूर्ण घटना आता कशा रोखायच्या या संदर्भात सरकार काय पावलं उचलेल किंवा काय? सरकारने सगळ्याच जाती समूहांना त्यांची सर्टिफिकेट तात्काळ उपलब्ध करणारी व्यवस्था विशेष कक्षक जिल्ह्यात तालुक्यात उपलब्ध केले पाहिजेत. सरकार हे करत नाही. सरकारने केलं तर हा प्रश्न लवकर सुटेल. जो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आहे तिथला सगळा शेतकरी हा कुणबी शेतकरी आहे. कोकणामधला कुणबी हा अगदी वेगळा आहे. आमची मागणी की कोकणातल्या कुणब्यांना आणि महाराष्ट्रातल्या जे इतर दुबळ्या जाती आहेत आणि मुस्लिम ओबीसी हे 3 घटकांसाठी तुम्हाला विशेष संरक्षण द्यावं लागेल. ते तुम्ही दिलं पाहिजे. आणि उर्वरित महाराष्ट्रामधल्या प्रश्नांबाबत महात्मा फुलेंनी कुणब्यांची कैफियत मांडली होती आणि छत्रपती शाहू महाराजांनी ज्यांच्यासाठी आरक्षण दिलं होतं ते आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी सरकारला इतका वेळ का लागावा हा खरा प्रश्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.